सकाळी सगळ्यात पहिला बॅग पॅक करून तिथं डायरेक्ट सांगलीला निघालो, कारण आम्ही सांगलीवरून शूट साठी जतला जाणार होतो. तिथनं मी गाडी करून रव्याला घरापाशी घ्यायला गेलो, तर रव्या असं लवकर तिने आवरून थांबला होता. तिथं आम्ही डायरेक्ट दोघं सांगलीला ऑफिस वरती गेलो, कारण सांगलीमध्ये कॅमेरे घेऊन आम्हाला जतलं जायचं होतं. पोचल्या डायरेक्ट लिफ्ट मधून वरती गेलो, वरनं सगळं मटेरियल घेऊन डायरेक्ट खाली आलो, कारण आता मी 3 जण गाडीवर जतलं जाणार होतो. काय जात काय 50-60 किलोमीटर सोडा, त्यात काय विषय नाही. सगळ्यात पहिला गाडीमध्ये पेट्रोल टाकलो, मग तिथून निघालो. तिथनं आम्ही 1-2 तासामध्ये जतमध्ये पोहोचलो. जतमध्ये पोहोचल्या आम्ही वडापाव खाली गाडी थांबवलो. तिथनं असं बारीक मध्ये वडापाव खाऊन घेतलो. तिथनं खाल्ल्या लगेच रूम वरती निघालो. पोचल्या वरती बॅगा ठेवून तिथं जेवायला डायरेक्ट बाहेर गेलो. बाहेर म्हणजे मेस वरती गेलो, थोडा त्यात काही विषय नाही. तर गच्चमध्ये असं वेज ताट घेतलो आणि तिथनं डायरेक्ट खायला सुरुवात केलो. तिथनं आम्ही सगळेजण आवरून डायरेक्ट शूटला निघालो. तिथनं आम्हाला अजून 13 किलोमीटर आतमध्ये शूटला जायचं होतं. 10-15 मिनिटात तिथं आम्ही लोकेशनवरती पोहोचलो. तिथं डायरेक्ट फोटो काढायला सुरुवात केलो. तिथनं आम्ही 1-2 तासामध्ये शूट आवरलो. तिथं डायरेक्ट रूम वरती निघालो. तर पाऊस पडल्यामुळे वातावरण असं गच्च झालं, म्हणून असं गाडी थांबवलो. तिथनं असं वरती गेलो आणि असं बारीक मध्ये व्हिडिओ घेतलो. तर भाऊनी व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि काम करा, फॉलो करा.